नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी इतकी चणा डाळ घ्यायची आणि आपल्याला ह्या दोन्ही डाळी पाणी टाकून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे। तर आता याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ मी 2 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। तर आता 2 तासानंतर आपण बघूया डाळ आपली छान अशी भिजलेली आहे। आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे। थोडंसं आलं मी इथे किसून टाकलेलं आहे। पाव चमचा इतका आपल्याला जिरा टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। पाव चमचा हळद टाकायची। 1 चमचा लाल मसाला टाकायचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 1 तमालपत्र टाकायचं। 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे। 2 वेलच्या टाकलेल्या आहे आणि इथे आपल्याला 2 वाट्या डाळीसाठी 6 वाट्या इतकं पाणी टाकायचं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एकदा छान हे आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या आपल्याला इथे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता इथे कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे आणि आपण बघूया छान अशी आपली डाळ शिजलेली आहे। तर आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। 2 छोट्या साईजचे कांदे मी इथे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा टाकून घेऊया। 2 सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची। कांदा आता आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच इथे परतवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी इथे 1 टोमॅटो टाकलेला आहे। तर तो देखील मिनिटभर परतवून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं। किंचितशी हळद टाकायची। अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा इतका काश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे। तर आता हे मसाले देखील आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी इतकं गरम पाणी टाकलेलं आहे। तर आता याच्यावर आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण बघूया टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। तर याच्यामध्ये पुन्हा इथे मी 3 वाट्या इतकं गरम पाणी टाकलेलं आहे। आता पाण्याला उकळी आली की आपल्याला शिजलेली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान एकदा असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला डाळीला किती पाणी हवं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। आता याला 3 मिनिटांसाठी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर मस्त अशी आपली उडदाची डाळ ही तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।